हे त्यांचे दिवस आहेत, भले का असेनात शेवटचे. ज्या परखडपणे ते आयुष्यभर सत्य शोधत राहिले, तोच परखडपणा स्वतःचं आयुष्य शोधताना विजय तेंडुलकरांच्या शेवटच्या दिवसातलं हे लिखाण त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी प्रकाशित झालंय. त्यांचं हे शेवटचं लिखाण जे आपल्याला वाचायला मिळणार. प्रकाशनही अशा व्यक्तीच्या हस्ते जिनं त्यांना मरणाला तटस्थपणे सामोरं जाताना पाहिलं. डॉक्टर शिरीष प्रयाग. 2008 या दिवशी तेंडुलकरांनी मला जो ईमेल दिलाय तो खूप बोलका आहे. तो आज मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर वाचतोय. माय डिअरेस्ट डॉक्टर, so far I obeyed you. Now it is my turn. Try to understand me this time. It is a decision not taken in emotion. It is well thought. I cannot proceed beyond this. My capacity has run out. My thought may be wrong, but it is genuine. Please, for God's sake, spare me. Give me a peaceful death, and soon. Love, विजय. काही माणसं झोपेत चालतात तसं आपण झोपेत जगतो. जगणं आपल्या जाणीवांची दारं दर क्षणी ठोठावत असतं, पण आपण मुळी दादच देत नाही, दार किलकिले सुद्धा करत नाही. फार गोंगाट झाला तर सिनेमा आठवतो, सिरियल्स आठवतो, राशी भविष्यात आपली राश शोधून वाचतो, स्वप्नरंजनाच्या गझला भावगीत मोठ्यांदा लावून त्यात लपतो, किंवा सर्व प्रश्नांची रेडीमेड उत्तरं देणाऱ्या ग्रंथात डोकं खूप असतो आणि सर्व समजलं म्हणून मोकळे होतो. पण आपल्याला काहीही समजलेलं नसतं. जगणंच समजलेलं नसतं तर बाकी काय समजणार. रेडीमेड ज्ञानाच्या दिव्य समाधानात आपण एक दिवशी संपू तेव्हा चित्रगुप्त वर गेल्यावर आपल्याला विचारेल, जात. आपण तोऱ्यात म्हणू माणूस. तो विचारेल म्हणजे काय. आपण त्याच्याकडे डिक्शनरी मागू. त्यात माणूस शब्दाचा अर्थ असेलच की तो प्रत्यक्ष जगून कळला पाहिजे असं कुठे आहे. काय हो चित्रगुप्त, बरोबर आहे ना. या पुस्तकातल्या लेखात त्यांचा स्वतःचाच शोध आहे. त्यांना शेवटपर्यंत वाटत होतं की हे आत्मचरित्र होऊ नये. अखेरच्या काळात त्यावर ते हात फिरवत राहिले. त्यांची शारीरिक स्थिती कशीही असो, या लेखनातून जाणवत राहते तेंडुलकरी शैली यत्किंचितही बदलली नाही. तेच त्यांचे जगण्याबद्दलचे रोखठोक विचार. मयुरेश कोण्णूर, स्टार माझा, पुणे.